तर हा मी जो वेअर केलेला ब्लाऊज आहे ना, मी स्वतः आरी वर्क केला आहे. तर नमस्कार, मी आदिती स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर हा पाठीमागचा पूर्ण वीक आमच्या घरचं एक लग्न होतं त्याच्यामध्ये गेला. तर सगळा पूर्ण आठवडा मी या छोट्याशा व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. छोटे छोटे व्हिडिओ घेतले होते मी सगळे जोडून एकच व्हिडिओ बनवते. तर मागच्या आठवड्यातल्या फर्स्ट डेला तर आम्ही शॉपिंग करायला गेलो होतो. तर शॉपिंग पिहूसाठी मिस्टरांसाठी मी अगोदरच साडी घेतली होती 15 दिवस अगोदर. आणि त्याचा ब्लाऊज पण आरी वर्क करायला घेतला होता, ब्लाऊज शिवायला टाकला होता, शिवून आणला. आणि मिस्टरांची पियूची शॉपिंग राहिली होती तर त्यांच्यासाठी मस्त कपडे घेतले छान. इथं आम्ही आलो होतो मान्यवरमध्ये. तिथून संध्याकाळी घरी गेल्यानंतर उद्या गावी जायचं आहे तर आजच म्हटलं आपण मेहंदी काढून घ्यावी. सगळ्यांपेक्षा मला जरा बरी जमते मेहंदी म्हणून मलाच बसवतील, मला माहिती होतं मेहंदी काढायला सगळे. तर अगोदर आपल्या हातावर काढून घ्यावी असं म्हटलं आणि मी आदल्या दिवशी मेहंदी काढून घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे आम्ही निघालो आहे गावी जायला. आता पुण्यावरून गावी जायला जास्त फार काही वेळ लागत नाही. पंढरपूर आमचं गाव आहे. फक्त 4 तासामध्ये आम्ही पोहोचतो. तर इकडून पिंपरी चिंचवडवरून तर 4 तास जरी लागत असले ना तरी पहाटे जर निघालो ना तर ट्रॅफिक नाही लागत आणि नाश्त्याच्या वेळेपर्यंत आम्ही घरी जातो. आणि जास्त प्रवासाचा थकवा येत नाही जर आपण पहाटे निघलो तर. आणि 4 तासात पोहोचतं त्यामुळे काहीच प्रवासाचं वाटत नाही. पिहूला पण प्रवासाचा काहीच त्रास होत नाही. तिच्यासाठी मी पॉपकॉर्न आणलं होतं घरून. मस्त बाहेर बघत बघत मॅडम पॉपकॉर्न खात होत्या आणि आमचा प्रवास पण मस्त झाला. आणि तुम्हाला तर माहिती आहे अजितदादा वारले आत्ताच आपले. तर त्यांचे मोठे मोठे बॅनर रस्त्याच्या कडेने लागलेले होते सगळीकडे. म्हणजे पूर्ण पुण्यापासून पंढरपूरपर्यंत जिकडे तिकडे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सगळे तेच बॅनर लागले होते. बघून खरंच वाईट वाटलं. आपल्या महाराष्ट्रातला एक खूप चांगला नेता गेला. आणि पिंपरी चिंचवड तर ना अजितदादांनी खूप छान डेव्हलप केलं आहे. असो, आपण आता काहीच नाही करू शकत. जसं जसं गाव येईल तसं तसं हिरवळ बघा काय भारी वाटतंय तुम्हाला सांगू. गावाकडे यायचं म्हटलं ना मी एका वेगळ्याच आनंदात असते. आणि जसं जसं गाव जवळ येईल तसं तसं हिरवळ आणि सगळं पूर्ण सिटी सोडून आपण गावी आलो ह्याचा फील येतो छान. तर गावी घराजवळ आलो की पिहू कुठे आहे, आजीचं घर कुठे आहे, आजीचं घर कुठे असं करत होती. तर चला म्हटलं आलो आपण घरी पोचलो. इतकी आनंदी आहे बघा, ती किती उड्याच मारायला लागली, घर दिसतात. आणि आता आम्ही पोहोचलो आहे घरी. तर आता इथून पुढे सगळे कार्यक्रम होतील एक एक. मेहंदी फंक्शन, बांगड्यात फक्त झालं आहे बांगड्याचा कार्यक्रम, मेहंदी होईल, त्यानंतर गावदेव आणि नंतर लग्न. एकाच दिवशी सगळं राहील. घरी आल्यानंतर मी स्वयंपाक बनवायला घेतला संध्याकाळी दिवस मावळताना. सकाळचा तर आईने करूनच ठेवला होता. आणि इथं बघा घरचा ताजा भाजीपाला, कोथिंबीर, लसणाची पात, मेथी बघून इतकं भारी वाटतंय ना स्वयंपाक करायला, डबल उत्साह येतो. तर मी इथं जेवण वगैरे बनवायला घेतलं आणि मला पटकन स्वयंपाक सगळं आवरून आमच्या काकांच्या घरी जायचे, म्हणजे माझे चुलत सासरे त्यांच्या घरी मेहंदीचा कार्यक्रम आहे. तर बघा मेहंदीचा पण मस्त कार्यक्रम झाला होता. तिथून यायला रात्रीच्या 1 वाजल्या. सकाळी लवकर उठून तयारी करायला घेतली कारण आजसुद्धा दुसरे फंक्शन्स आहेत. आणि सकाळी सकाळी काय भारी वाटतंय बघा वातावरण. तर सकाळीच मी म्हटलं आईनं ताजी आणखी कोथिंबीर आणि लसणाच्या पाती वगैरे घेऊन येते मी रानात जाऊन. आणि आपला लसूण वगैरे कसा आला आहे बघून पण येते, गहू पण. तर हे आमचं गव्हाचं शेत आहे आणि त्याच्यातच एका बाजूला लसूण, कोथिंबीर, पालक, मेथी आणि बरंच काय काय लावलं आहे आईनी. आणि इतकं भारी आलं म्हणून तुम्हाला सांगू. कोथिंबीरला थोडे धने आलेत पण परत लावलेली ताजी कोवळी कोथिंबीर पण आहे, ताजी मेथी आहे आणि पालकसुद्धा कोवळी लुसलुशीत एकदम. यातलं घरी न्यायला आता काय काय घेऊ मला कळत नव्हतं. तर इथं मी पहिल्यांदा मेथी थोडी आणि लसणाची पात आणि ताजी कोथिंबीर घेतली भाजीसाठी. कारण आमच्या सासऱ्यांना म्हणजे माझ्या सासऱ्यांना धपाटे खूप आवडतात. तर म्हटलं चला आज ताजी कोथिंबीर आहे घरची तर मस्त असे धपाटे बनवावेत. आणि पटकन आवरून मला लग्न घरी पण जायचं आहे. तर इथं मी धपाटे करायला घेतले. आता याचा व्हिडिओ काय बनवत बसले नाही कारण वेळ होत होता. तर धपाटे बनवून घेतले. जेवण पिऊला उठवलं पटकन झोपेतून कारण
कारण ती अजून झोपलीच होती. गरम गरम चुलीवरचं पाणी घेऊन तिला आंघोळ घातली, सगळं आवरलं आणि लग्न घरी गेलो. तिथून गेलो हॉलवरती जिथं लग्न होतं. हा माझा लग्नाचा लुक होता आणि सगळं एकाच दिवशी होतं. सकाळी साखरपुडा झाला, त्यानंतर हा नवरी नवरदेवाचा हळदीचा लुक आहे, हळदी झाल्या आणि त्यानंतर लग्न होतं. तर सगळं एकाच दिवशी आणि सकाळी 1च्या अगोदरच सगळं झालं. 1चा मुहूर्त होता लग्नाचा. तर अशी सुंदर नवरी नवरदेवाची एंट्री झाली, मस्त असं लग्न झालं. आम्ही जेवण वगैरे केली आणि हॉलवर लग्न घेतलं की जास्त काही धावपळ होत नाही आणि आपली पण जास्त म्हणजे धावपळ वगैरे काही होत नाही. त्यानंतर होता विधी नवरी नवरदेवाच्या विधीचा कार्यक्रम होईपर्यंत आम्ही थांबलो आणि थोडे फोटोज वगैरे काढले. परत जेवण वगैरे झाल्यानंतर घरी आलो. संध्याकाळी नवरीचं वेलकम केलं आणि सुनमुख बघायचं, बाशिंग सोडायचं वगैरे, तो पण छोटासा कार्यक्रम ठेवला होता. संध्याकाळी तो कार्यक्रम झाला आणि दुसऱ्या दिवशी पहाटे आम्हाला पुण्याला यायला परत निघायचं होतं. आता हे मागच्या 4-5 दिवसाचं सगळं रुटीन होतं, पण मी काही जास्त व्हिडिओ वगैरे काढले नाही. जेवढे काढले तेवढंच मी तुमच्यासोबत शेअर केलं. तर इथून आता आम्ही चाललो आहे. पहाटेच तुम्हाला म्हटलं मी प्रवास करतो आम्ही. तर पिहू मस्त झोपली आहे गाडीमध्ये आणि सकाळी छान उजळायच्या आधी आम्ही पुण्यामध्ये पोहोचलो होतो. तर चला, हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.